उपमुख्यमंत्री अजित पवार आज वैष्णवीच्या आई वडिलांची भेट घेण्याची शक्यता। अजित पवार हे कसपटे कुटुंबांची सांत्वनपर भेट घेण्याची शक्यता आहे। आरोपी राजेंद्र हगवणेची आधीच राष्ट्रवादी पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ही कसपटे कुटुंबियांची भेट घेणार आहे। संजय राऊत, रोहिणी खडसे, सुषमा अंधारे, सचिन आहेर हे सुद्धा कसपटे कुटुंबियांची आज भेट घेणार आहेत। सांत्वनपर ही भेट असताना खरं तर कालच अजित पवार यांनी फोनवरून सुद्धा संवाद साधला होता कसपटे कुटुंबियांशी आणि आज ते भेट घेण्याची शक्यता आहे। या व्यतिरिक्त महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या सुद्धा आज कसपटे कुटुंबियांची भेट घेणार। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत आहेत। तुषार, आपण पाहतोय की आज अजित पवार, रुपाली चाकणकर, सुषमा अंधारे यासह अन्यही काही राजकीय नेते मंडळी आज कसपटे कुटुंबियांची भेट घेणार आहे। काय अपडेट आहे? नक्कीच एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर कसपटे कुटुंबियांची भेट घेण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहतात। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, त्यानंतर रोहिणी खडसे असतील, रुपाली चाकणकर, त्यानंतर सचिन आहेर असतील, सुषमा अंधारे असतील, संजय राऊत अशा अनेक मान्यवर खरं तर त्या ठिकाणी जाणार आहेत। सांत्वनपर भेट खरं तर देणार आहेत। रोहिणी खडसे खरं तर हे आता या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळतंय आणि रोहिणी खडसे ह्या आता सांत्वनपर भेट देण्यासाठी पोहोचलेले आहेत। त्यामुळे या संपूर्ण जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर पोलिसांनी आता सर्व आरोपी आहेत त्यांना खरं तर अटक केलेली आहे आणि आता काही वेळातच पोलीस याची संपूर्ण माहिती पत्रकार परिषदेद्वारे ही खरं तर देतील। मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, अजित पवार असतील, महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर असतील, त्या खरं तर आता सांत्वनपर भेट आज देणार आहेत। अगदी नक्की तुषार, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।